चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्याची लास्ट डेट आजच म्हणजे 7 डिसेंबर आहे. ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरलेला नसेल पोलीस भरतीचा त्यांनी आज लवकरात लवकर रात्री 12च्या अगोदर भरून घ्यायचा आहे. असं नको व्हायला की तुम्ही लेट कराल 5, 6, 7 किंवा 10 वाजता फॉर्म भराल आणि साईड हँग होईल किंवा काय, परत तुमचं करिअरला खूप मोठा प्रॉब्लेम. फॉर्म जर भरला तर तुम्ही डायरेक्ट पोलीस भरतीच्या कॉम्पिटिशन मधून बाहेरच पडणार आहेत. आता डेट वाढेल की नाही हे आपण सांगू शकत नाही, कारण अजून तसं कुठलंही अपडेट आलेलं नाही, कारण की खोटी माहिती सांगण्यात काहीच उपयोग आणि काहीच अर्थ नाही मित्रांनो. आता दुसरा गोष्ट मुद्दा आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की आता मागचा आपण व्हिडिओ बनवला होता, ग्राउंड फेब्रुवारी पासून सुरू होणार, तर 100% होणार म्हणजे होणार, कारण तसं रिसर्च करून अधिकृत बातम्यांद्वारे बाकीच्या सगळ्यांची चौकशी करूनच आपण व्हिडिओ बनवला होता. जानेवारी फेब्रुवारी मध्ये तुमचे ग्राउंड स्टार्ट होणार आहेत. परंतु आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा पडतो की कुठले ग्राउंड अगोदर लवकर होऊ शकतात आणि कुठल्या ग्राउंडला थोडा लेट होऊ शकतो. साधारणतः जास्त फरक त्याच्यामध्ये नाही, 19-20चा फरक आहे, कारण की फेब्रुवारी मध्ये तर सगळीकडचे ग्राउंड चालू होणार आहेत. परंतु तत्पूर्वी त्याच्या अगोदर कुठल्या जिल्ह्याचे होण्याचे जास्त चान्सेस आहेत ते आपण पाहणार आहोत. आता जर तुम्ही पाहिलं कोणत्या जिल्ह्यात ग्राउंड लवकर होणार आहे ह्याच्यावरच आपण बोलणार आहोत. आता फेब्रुवारी मध्ये चालू होणार आहेत. आता ज्या ठिकाणी तुमचे कमी अर्ज आलेले आहेत, कमी अर्जाची संख्या आहे आणि जिथे जागाही ऑलरेडी कमी असतात त्यामुळे तिथे अर्ज कमी आलेले असतात. आता निवडणुका आणि इलेक्शनचे रिझल्ट आहेत, त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलीस प्रशासनाला वेगळ्या ड्युट्या लागल्या आहेत, त्यामुळे ग्राउंड तयार करण्यास सुद्धा थोडा विलंब होत आहे. परंतु हे सगळे इलेक्शन त्या गोष्टी उरकल्याच्या नंतर ग्राउंड हळूहळू तयारी होणार आहे मित्रांनो, आणि फेब्रुवारी मध्ये तुमची ग्राउंडला सुरुवात होणार आहे. ज्या ठिकाणी म्हणजे तुमचं भंडारा असेल, तुमचं वाशिम असेल, यवतमाळ, गोंदिया, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बॅट्समॅनला कमी जागा जरी असली तरी फॉर्म त्या प्रमाणे कमीच आलेले आहेत, आणि त्यामुळे ज्या ठिकाणी जिथे फॉर्म कमी आलेले आहेत त्या ठिकाणी ग्राउंड लवकर होण्याची चान्सेस जास्त शक्यता आहे मित्रांनो. कारण की का, फॉर्म कमी आले म्हणजे कॉम्पिटिशन कमी असते आणि तिथं विद्यार्थी मित्रांचं ग्राउंड साठी वेळ सुद्धा कमी लागत असतो ऍज कम्पेअर टू अदर सिटीज, कम्पेअर टू इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये, कारण की तिथं लवकर ग्राउंड आटोपून दुसऱ्या जिल्ह्याला वेळ देता येतो आणि दुसरे पण जिल्हे आपापल्या क्रायटेरियानुसार शासनाला ग्राउंडचा एक वेळ दिलेला असतो मित्रांनो. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी जास्त फॉर्म आले जातात, जर तुम्ही सीपी मुंबईला जिथे की पोलीस हेड कॉन्स्टेबलची पोस्ट आहे त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात फॉर्म नवे सगळ्यात जास्त फॉर्म तिथेच आलेले आहेत, म्हणजे 2.5 लाख प्लस फॉर्म तिथे गेलेले आहेत मित्रांनो. कारण की या ठिकाणी जास्त फॉर्म आले, त्यामुळे सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे आणि मुंबई सारख्या ठिकाणी असल्यामुळे जागेचा प्रश्न, ग्राउंडचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात तिथं थोडंसं इतर जिल्ह्यापेक्षा थोडंसं लेट होऊ शकतं. म्हणून ज्या विद्यार्थी मित्रांनी सीपी मुंबईला फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असे की थोडंसं तुम्हाला एक 4-8 दिवस थोडा एक्स्ट्रा वेळ मिळू शकतो बाकीच्या जिल्ह्यापेक्षा, कारण की तुम्हाला फॉर्म संख्या जास्त आलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला जास्त थोडासा वेळ मिळणार आहे. आता जर तुम्ही बॅट्समॅनचे पद पाहिले, जसं की वाशिम, यवतमाळ, गोंदिया, पुणे, रायगड, वर्धा या ठिकाणी ना थोडेसे फॉर्म संख्या कमी आलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी फॉर्म कमी जास्त आलेले आहे, असं नाही की या जिल्ह्यामध्ये, परंतु जशी पोस्ट असेल, जेवढ्या जागा कमी असेल तेवढे कॉम्पिटिशन सुद्धा कमीच असतं. असं आपण उगाच काहीतरी खोटी माहिती देण्यात उपयोग नाही किंवा अर्थ नाही, कारण की जागा कमी असले की ऑटोमॅटिकली फॉर्म सुद्धा तिथे कमी येत असतात. म्हणून थोडक्यात एक टेंटेटिव्ह अंदाज, जर मागच्या वर्षी जर तुम्ही जर पाहिलं मागच्या भरतीचं, तरी तिथे ज्या वेळेस फॉर्म कमी असतात त्या ठिकाणी ग्राउंड लवकर होण्याचे चान्सेस असतात, कारण तिथं सगळ्या गोष्टी सोयीस्कर आणि सोप्या होत असतात मित्रांनो. आता दुसरं, फॉर्म कुठल्या जिल्ह्यातला, ग्राउंड कुठल्या जिल्ह्यातलं लवकर म्हणजे उशिरा थोडं होऊ शकतं ऍज कम्पेअर टू ह्या, तर सिटी मुंबई झालं तुमचं, मुंबई शहर इकडे, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त कॉम्पिटिशन आहे. म्हणजे आणि आज लास्ट डेट आहे, अजून माहित नाही आपल्याला किती फॉर्म येणार आहेत. आज लास्ट डेट आहे आणि जरी याच्यामध्ये तुम्ही विद्यार्थी मित्रांनी फॉर्म जर भरलेला नसतील, अजूनही तुमच्याकडे वेळ गेली नाहीये, साईड अजून एकदम व्यवस्थित चालत आहे, शासनाने जी वेबसाईट दिलेली आहे, संकेतस्थळ दिलेलं आहे, अजून व्यवस्थित चालत असतं. लवकरात लवकर फॉर्म भरा, घाई करा, गडबड करा, कारण की तुम्हाला एकदा फॉर्म भरून झालं की तुम्हाला बाकीचा दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा लोड घ्यायची आवश्यकता नाही. फक्त तुमचं कॉन्सन्ट्रेशन तुमचा अभ्यास आणि फिजिकल या दोनच गोष्टीवर असलं पाहिजे. म्हणून जिथे साधारणतः फॉर्म कमी आलेले असेल, कॉम्पिटिशन तिथे असेल, तिथं लवकर शासनाला वेळ मिळतो आणि मॅनेजमेंट करायला सोपं जातं, जेणेकरून एक जिल्हा कमी झाला म्हणजे शासनाला मेन फोकस करता येतो आणि तुमचं ग्राउंड व्यवस्थितरित्या पार पाडायला शासनालाही मदत होते. त्याचबरोबर तुमचंही लवकर होतं आणि तुम्हाला
एक्झामची सुद्धा तयारीला वेळ मिळतो, ग्राउंडच्या वेळ मिळतो, अजूनही वेळ गेली नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर ग्राउंडची तयारी करा आणि तुमच्या अभ्यासाची सुद्धा तयारी करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्त शेअर करा, जेणेकरून जे विद्यार्थी मित्रांनी फॉर्म्स भरलेले आहेत त्यांना एक प्रकारे एक थोडीशी आयडिया येऊन जाईल आणि त्यांना वेळ मिळेल. तर भेटूया नवीन व्हिडिओ, नवीन अपडेट सोबत, नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय आणि बेस्ट ऑफ लक मित्रांनो. राम राम.